आणि आता आपण न्यूज टॉप 9 बघूयात. सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडूनच चहापानाचं आयोजन, मात्र विरोधकांचा बहिष्कार. सकारात्मक चर्चेसाठी विरोधकांना संधी होती, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली आणि अजितदादा फिक्स आहे. मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू. अजितदादांची देखील शिंदेंना कोपरखळी. नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल अजितदादांची मात्र फिक्स. तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू. आमची रोटेटिंग चेअर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही वाचवणार नाही. महाराजांविषयी कोणी चुकीचं बोललं तर सहन करणार नाही. आम्ही शिवरायांचे मावळे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालतोय. देवेंद्र फडणवीसांचा इशारा. छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच. आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो. जाहीरपणे सांगतो, मला हलक्यामध्ये घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतला त्यांचा टांगा पलटी करून आलोय. एकनाथ शिंदेंचा निशाणा. तर दाढीला आम्ही हलक्यातच घेतो, वजनदार समजत नाही. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला आहे. ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्याकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. आनंद आश्रम परिसरात जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या नेत्यांना महाराष्ट्र दौरा सुरू. आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात. संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा होणार आहे. मुंगणाऱ्या प्राण्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आम्हाला रोखणारी अवलाद ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रात जन्माला आलेली नाही. ठाकरेंच्या नेत्यांच्या ठाणे दौऱ्याला विरोध करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर विनायक राऊतांची टीका.